सानेपासून मान्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. सानेपासून मान्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर आपण सर्वांनी ऑगस्ट महिन्यात कोणत्या भावावर करायला पाहिजे आता कांद्याची विक्री. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आपण सर्वांनी आता कोणत्या भावावर करायला पाहिजे कांदा विक्री, की ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होईल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ती कांद्याची दर पातळी सध्या 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची जी दर पातळी आहे ती मागच्या एका महिन्यापासून सातत्यानं एका रेंजमध्ये दिसत आहे. कांद्याचा बाजारभाव 2000 ते 2500च्या दरम्यान दिसत आहे. म्हणजे आपण मागचा एक महिना बघितलं तर जुलै महिन्यात कांदा बाजारभाव जवळपास 100-200ची तेजी व मंदी सोडली तर जैसे थे सिच्युएशनमध्ये दिसत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला की ऑगस्ट महिन्यात आपण कांदा विक्री करायची म्हटली तर असा कोणता तो भाव आहे की ज्या भावावर कांदा विक्री ऑगस्ट महिन्यात केल्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा. चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं की ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता नक्की कांद्याची दर पातळी कशी राहणार हे प्रथम जाणून घेणं गरजेचे. बघा मित्रांनो, ऑगस्ट महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर दक्षिणेतील राज्य खास करून कर्नाटकची कांदा आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते आणि कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातील जी कांद्याची आवक आहे ती कांद्याची आवक देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा स्थिर करत असते. मग यंदाचं गणित व समीकरण कसं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाचं वर्ष अल निनोचं वर्ष आहे आणि या वर्षी दक्षिणेतील राज्य खास करून कर्नाटक मधून कांद्याची आवक बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे आणि ही आवक त्या ठिकाणी उशिरानं सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्यात कर्नाटक व दक्षिणेतील राज्याच्या आवकेचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून व दिसून येणार नाही. या उलट कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातील जी कांद्याची आवक दरवर्षी ऑगस्ट महिन्यात होते ती कमी होणार असल्यामुळे कांद्याच्या मागणी व पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे. आता मग अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 31 ऑगस्ट पर्यंत कोणत्या दर पातळीच्या आसपास पोहोचू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑगस्ट महिना कांद्याच्या बाजारभावाबाबतीत विचार केला तर तेजीचा राहणार आहे. पण ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात जी कांद्याची दर पातळी आहे ती कांद्याची दर पातळी सामान्यतः आपल्याला 3000ला क्रॉस करताना दिसणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यात सामान्यतः कांद्याची दर पातळी आपल्याला 2400 रुपये प्रति क्विंटल पासून 3300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सर्वांनी कांदा विक्री ही कोणत्या भावावर करायला पाहिजे तर या ठिकाणी लक्षात घ्या, भविष्य जरी उज्ज्वल असलं तरी सगळा माल भविष्यासाठी ठेवून फायदा नाहीये, कारण कांदा हा नाशवंत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यात कांदा जर विकायचा असेल तर तुम्हाला माझा या ठिकाणी असणारा एक साधा सिंपलसा सल्ला आहे की कांदा सगळा ऑगस्ट महिन्यात विक्री करू नका. ऑगस्ट महिन्यात 33%, सप्टेंबर महिन्यात 33% आणि ऑक्टोबर महिन्यात 33% कांदा विक्री करा.
ज्यामुळे आपल्याला जबरदस्त फायदा हा होऊ शकतो. त्याची सुरुवात ऑगस्ट महिन्यात करायची असेल तर कोणत्या दरावर विक्री करायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपण सर्वांनी कांद्याचा जो दर आहे तो दर 3,000च्या वर तर जाणार आहे. मग 3,000 किंवा 3,000च्या थोडासा वर कांद्याचा भाव पोहोचला की तिथं आपण कांदा विक्री ही सुरू करायची. लक्षात घ्या, सगळा कांदा विकायचा नाही, तर तिथून कांदा विक्रीची सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये आपण थोडा थोडा कांदा हा विकायला काढायचा आहे, ज्यामुळं आपल्याला वाढत जाणारा जो कांद्याचा भाव आहे तो मिळवून देणार आहे जास्तीत जास्त सरासरी फायदा. त्यामुळे एकदाच कांदा विकायचा नाही, सगळा कांदा साठवून ठेवायचा नाही. ऑगस्ट महिन्यात सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात 15 ऑगस्ट नंतर 3,000च्या आसपास भाव पोहोचला की तिथं आपण कांदा विक्री सुरू करायची आहे आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 100% होऊ शकतो फायदा. तर मित्रांनो, हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की ऑगस्ट महिन्यात आपण सर्वांनी कोणत्या दरावर करायला पाहिजे कांदा विक्री. जर याला अनुसरून आणखीन कोणता प्रश्न असेल तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आपल्या येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करतच राहील. तर मित्रांनो, आता इथून भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी ही कशी राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.